मला काही वेळेला कीव येते काही लोकांची। काय लोक जमवतात, जणू काही देशातले सगळे प्रश्न संपलेत, महागाई कमी झालेली आहे, सगळ्यांना रोजगार मिळालेला आहे, सगळे खाऊन पिऊन ढेकर देऊन सुस्त पडलेत, अशा एका वातावरणात हे लोक राहत आहेत। चीन तिकडे ढेंगेमध्ये घुसलाय, आडवा तिडवा घुसलाय, तिकडे ना मोदी जायला तयार ना अमित शाह जायला तयार, पण सगळी फौज भाडोत्री गद्दारांची घेऊन उद्धव ठाकरेला संपवायला आज इकडे आलेले आहेत। संपवून बघा, मी आव्हान देतोय, मोदीजी तुमच्यात हिम्मत असेल तर उद्धव ठाकरेला संपवण्याचा प्रयत्न करून बघा। नाही हा माझा महाराष्ट्र तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीत तुमचं राजकारण गाडल्याशिवाय राहणार नाही। कारण इकडे आम्ही तसबिरीचं पूजन केलं, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, हा महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। तो शहा मोदी आणि अदानीचा महाराष्ट्र आम्ही कदापि होऊ देणार नाही। तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही किती डोकी आपटा, डोकी फुटतील, पण माझा मर्द मराठा जो हिम्मतवान आहे तो एक सुद्धा फुटणार नाही। आणि तुमच्याकडे तुम्ही सगळे गद्दार घेतायत, घ्या। उलट काही वेळेला एक गोष्ट बरी असते, जो निसर्गाचा नियम आहे, महाराष्ट्रामध्ये एका सुद्धा मृतदेहाची विटंबना आपण होऊ दिली नव्हती। सगळं प्रशासन आणि तुम्ही सगळ्यांनी जी साथ दिली, सहकार्य केलं, त्याच्यामुळे महाराष्ट्र वाचला। आणि तुम्ही आमच्यावरती आरोप करता कोरोना काळामध्ये घोटाळा झाला, खिचडीचा घोटाळा। मग तुमचेच कर्नाटकामधले ते बसवगौडा, यत्नाळ, चेन्नीतला जी आपको मालूम होगा, आपके अगल बगल कर्नाटका में है, भाजपचेच आमदार, त्यांनी जाहीर आरोप केला। कारण त्यांना काहीतरी विचारणा केली तर त्यांनी सरळ ठणकावून सांगितलं मोदी आणि शहाना, तुम्ही मला नोटीस पाठवाच, मी तुमची सगळी कुलंगडी बाहेर काढतो। कसा कोरोना काळामध्ये तुम्ही 40,000 कोटीपेक्षा जास्त घोटाळा केलेला आहे रुपयांचा, हा मी बाहेर काढतो। आणि पुढे ते म्हणाले की तेव्हा भाजपचं सरकार होतं, पण तरी देखील भ्रष्टाचारी तो भ्रष्टाचारीच आहे। आज तुम्ही ज्या आमच्यामध्ये लढाया लावतायत, मारामाऱ्या लावतायत, शिवसेना प्रमुखांची घराणेशाही तुम्हाला रुचत नाही, गद्दारांची घराणेशाही तुम्हाला चालते। काल कल्याणमध्ये गेलो होतो, तिकडे गद्दार त्यांचा मुख्यमंत्री आणि त्याचं कार्ट, त्याला तुम्ही उमेदवारी दिली। म्हणजे ही सगळी तुमची पालखी वाहणारी, तुमचे तळवे चाटणारे गद्दार तुम्हाला चालतात, त्यांची घराणेशाही चालते, पण शिवसेना प्रमुखांची चालत नाही। ज्या महाराष्ट्रामध्ये प्रमोद महाजन या व्यक्तीने भाजपाची पाळं मुळं रुजवण्यासाठी मेहनत घेतली, प्रमोद महाजन नसते तर शिवसेना भाजपा युती झाली नसती, आणि प्रमोद महाजन जर असते तर नरेंद्र मोदी नाव दिसलं नसतं, प्रमोद महाजन पंतप्रधान झाले असते। पण गद्दारांच्या मुलांना तुम्ही उमेदवारी देता, आणि ज्यांनी तुमच्या पक्षासाठी खस्ता खाल्ल्या त्या प्रमोद महाजनच्या मुलीला, पूनम महाजनला तुम्ही तिकीट नाकारता।